एक मिनिट सर गिरीश हो ऑन चेक ऑडिओ चेक चर्चा झालेली आहे काय एक मिनिट शांत बसा बोलू नका पाठीमागे। आज महाराष्ट्रातील 499 आदिवासी आश्रम शाळांमध्ये वर्ग 3 मधील जवळजवळ 1971 शिक्षक आणि वर्ग 4 मधील 2200 कर्मचारी विविध स्तरावर काम करणारे असे 4183 कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे आणि यामध्ये 30 कोटी म्हणजे 35 कोटीमध्ये सर्वसाधारण यांचं सॅलरी व्हायची वर्षाची। मात्र आता या कर्मचाऱ्यांना काढून टाकायचं आणि 85 कोटीची नवीन टेंडर काढून या गोरगरीब कर्मचाऱ्यांवर अन्याय करायचा असं महाराष्ट्रातील महायुती सरकारचं धोरण आहे। मात्र ते सगळे कर्मचारी नाशिक मध्ये आदिवासी आयुक्तालय आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं कार्यालय आहे, त्या ठिकाणी हे सर्व कर्मचारी उपोषण करतात 8-10 दिवसापासून आणि यांची नोकरी 1 ते 10 वर्षापर्यंत झालेली आहे आणि आज 54 कोटीचा भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी हे महायुतीचं सरकार या गोरगरिबांवर अन्याय करतंय। हा अन्याय होऊ नये आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून हिंदुजन नायक मान्य रावसाहेब ठाकरेंकडे हे सर्व कर्मचारी त्यांचे प्रमुख या ठिकाणी साहेबांना भेटले, साहेबांना सगळी माहिती दिली आणि साहेब आता मुख्यमंत्री साहेब आणि संबंधित जे खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलून या कर्मचाऱ्यांना 100% न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे असा सगळ्यांना ठाम विश्वास आहे। सुवर्ण आणि अंकुश पुढे सुवर्ण इकडे रे काय म्हणाले साहेबांनी सगळी जी माहिती ती विचारली, कोणत्या प्रकारे तुमच्यावर अन्याय होतोय तर या ठिकाणी त्यांच्या युनियनचे जे संघटनेचे पदाधिकारी आहेत, वाघदिदी आहे, अंकुश आहे, यांनी सगळी माहिती दिली आणि आता ते तुमच्याशी ते सुद्धा बोलतील, ते तुम्हाला सर्व माहिती देतील तेवढी। इकडे आज आम्हाला राजसाहेबांचा आज हिंदू हृदय सम्राट त्यांना बोलू द्या, तुम्ही बोला। दिनकर पाटील साहेब यांच्या थ्रू आम्ही इथे राजसाहेबांपर्यंत पोहोचलो। आम्ही सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो। त्यांनी आम्हाला सर्व इथे आणलं। आम्ही आमचा जो मुद्दा होता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचा मुद्दा आम्ही साहेबांपुढे मांडला आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं। साहेबांनी आम्हाला सांगितलं की आता 2-3 दिवसानंतर मी सीएम साहेबांशी चर्चा करून तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देणार आणि म्हणजे आमचे जे आदिवासी मंत्री आहेत त्यांच्याशी पण आम्ही सविस्तर चर्चा करून सीएम साहेबांशी चर्चा करून आम्ही तुम्हाला नक्कीच यावरती न्याय मिळवून देऊ असं साहेबांनी आम्हाला आश्वासित केलंय आणि मी नक्की